सर्व महाराष्ट्रातील शिवसैनिकांना शुभेच्छा देतो आणि हा आमचा एक सणच असतो आणि अनेक वर्ष आम्ही हा साजरा करत असतो. दुसरा काय तुमचा प्रश्न आहे? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत का हा प्रश्न आम्ही सर्वांनाच विचारतोय. तुमची वैयक्तिक भावना काय, शिवसैनिकांची काय, उद्धव ठाकरे काही बोलतील असं वाटतंय? साहेब नेहमीच बोलतात ना, नाही या आजही बोलतील आणि शेवटी ते दोघे भाऊ आहेत तेच ठरवतील. तुम्ही म्हणाले भाऊ आहेत, मात्र दुसरीकडे फडणवीसांना देखील राज ठाकरे भेटतात, त्यामुळे कुठेतरी वाटत नाही का पुन्हा त्यांनी दोघांनी स्पष्ट केलं की हिंदी जी सक्तीची करत होते त्याच्यावरती त्यांची भेट होती. आपल्या विभागातील विभाग प्रमुख जे होते, विभाग क्रमांक 200 ते भंडारी, ते पक्ष सोडून गेलेले आहेत. त्यासोबत माजी नगरसेवक देखील काही गेलेले आहेत. फटका आहे काय? ती गळती सुरूच आहेत पक्षातली, ती थांबता थांबत नाही. आज वर्धापन दिन, आजही पक्ष प्रवेश झाले. अजून मला तर ती बातमी कळलेली नाहीये, मी बातमी घेतल्यानंतर बोलेन. की प्रस्ताव जर यायचा असेल तर तो तुमच्याकडनं हा सगळं जे आहे ना हे वरिष्ठांच्या हातातलं आहे. आम्ही साधे शिवसैनिक आहोत आणि जे निर्णय माननीय उद्धवजी घेतील त्यांच्या त्या निर्णयावर आम्ही राहू. एकनाथ शिंदे सुद्धा राज ठाकरेंशी युती करता उत्सुक. आता राजकारण हे तुम्ही महाराष्ट्रातलं तुम्हीच दाखवता, तुम्हीच वेगवेगळे प्रश्न विचारता. येणाऱ्या ज्या महानगरपालिका किंवा नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्यामुळे आज काय होणार या सगळ्या युत्यांचं हे मी तर आज सांगू शकत नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना कळेल. पद्धतीनं हे महाराष्ट्रात राजकारण चालू आहे हे पाहता या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित आलं पाहिजे वाटतंय. सगळ्यांनाच वाटतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.